नमस्कार सर्वांना, शुभ दीपावली. लक्ष्मीपूजनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या ओकेजनवरच आज आपण नानकटाई बनवणार आहोत. सो 1 वाटी तूप घ्यायचे आपल्याला आणि एक साखरेचे मिक्सचर ज्यामध्ये इलायची आणि दालचिनी असेल, हे एकत्रित करायचं जेणेकरून साखर आणि तूप एकत्रित होईल. यामध्ये ज्या वाटीने साखर मोजली त्या वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ, पाऊण वाटी बेसन आणि 5 ते 6 चमचे रवा घालायचा आहे. एक छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पिंच ऑफ मीठ आणि जर आपलं मिक्सचर घट्ट होत असेल तर पाणी नाही घालायचं यामध्ये थोडंसं तूप घालून थोडासा बेकिंग सोडा घालायचा आहे. मस्त मिक्स करून बिस्किटाचे आकार द्यायचा आहे. एअर फ्रायरमध्ये बनवले होते मी, तुम्ही कढाईमध्ये बनवू शकता. एक 35 ते 40 मिनटं शिजवून मी एअर फ्रायर आधी प्रीहीट केला होता. त्यानंतर आपल्याला 15 ते 17 मिनटं यामध्ये थोडीशी जागा ठेवून द्यायचं आहे नानकटाई. आणि खुसखुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारी नानकटाई तयार आहे. खायला या, नक्कीच ट्राय करून पहा. आवडल्यास लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला